नमस्कार. कधी-कधी काही पारंपरिक पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते, पण ते बनवायला लागणाऱ्या वेळेचा विचार केला की आपण मागे हटतो. पण जर मी म्हटलं की अस्सल चवीचे छोले काही मिनिटात बनवता येतात, तर विश्वास बसेल का? अहो खरे, आज आपण प्रेशर कुकर वापरून इतके चटकदार छोले बनवणार आहोत की खाणारे खातच राहतील. चला, बघूया ही जादू कशी होते. असं अनेकदा होतं नाही का? दिवसभराच्या धावपळीनंतर घरी आल्यावर काहीतरी मस्त घरगुती आणि पारंपरिक खावंसं वाटतं आणि मनात छोले भटुऱ्यांचा विचार येतो. पण मग आठवतं, अरे बापरे, ते बनवायला तर किती वेळ लागेल, आणि मग आपण तो बेतच रद्द करतो. बरोबर? पण आता तसे करण्याची काही गरज नाहीये, कारण ह्या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. विचार करा, अस्सल चविष्ट छोले, तेही अगदी काही मिनिटात तुमच्या ताटात. हे कसे शक्य आहे, हाच तर आजचा आपला विषय आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. तर आपण पाहणार आहोत की मिनिटांत चविष्ट छोले कसे बनवायचे, आणि यामागचं सिक्रेट आहे प्रेशर कुकर. पारंपरिक चवीचा आनंद घ्या, पण आता वेळेची कोणतीही चिंता न करता. कोणतीही डिश बनवण्याआधी सगळं साहित्य एकत्र आणून ठेवलं ना की काम एकदम सोपं होतं. चला तर मग सगळ्यात आधी आपल्या झटपट छोल्यांसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर आपल्या डिशचा पाया आहे हे साहित्य. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्रभर भिजवलेले छोले. यामुळे ते अगदी मौसूत शिजतात. मग आहे बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी. खरं तर याच गोष्टी आपल्या ग्रेव्हीला ती दाटसर आणि चविष्ट बनवतात. आणि आता येतो तो भाग जो आपल्या छोल्यांना एक वेगळीच ओळख देतो. तो म्हणजे मसाल्यांचा खजिना. हळद, तिखट, धणे जिरेपूड हे तर आहेतच, पण खरा गेम चेंजर आहे छोले मसाला. चांगल्या प्रतीचा छोले मसाला वापरला की चवीत जो फरक पडतो ना, तो अप्रतिम असतो. चला, सगळी तयारी झालेली आहे. आता खरी मजा सुरू होणार आहे. आपण आता थेट कृतीकडे वळूया. बघूया हे सगळं साहित्य एकत्र येऊन प्रेशर कुकरमध्ये काय कमाल करता येते. सुरुवात करूया एका खमंग फोडणीने. कुकरमध्ये तेल गरम करून कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतायचा. मग त्यात आले लसूण पेस्ट टाकताच जो सुगंध दरवळतो ना, तिथूनच आपल्या डिशच्या चवीचा प्रवास सुरू होतो. आता या परतलेल्या कांद्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मसाला तेव्हाच तयार होतो जेव्हा त्यातून तेल सुटू लागतं. मग त्यात सगळे सुखे मसाले आणि भिजवलेले छोले घालून छान एकत्र करायचं, म्हणजे प्रत्येक दाण्याला मसाला व्यवस्थित लागतो. आणि हीच आहे प्रेशर कुकरची कमाल. फक्त 15 ते 20 मिनिटं, बस इतकंच. एरवी छोले शिजायला लागणारा तासनतासांचा वेळ इथे वाचतो आणि छोले इतके मऊ शिजतात की अगदी तोंडात विरघळतात. आता फक्त गरजेपुरतं पाणी घालून कुकरचं झाकण लावायचंय. पण थांबा, इथे एक सिक्रेट टेप आहे. कुकरची शिट्टी झाल्यावर घाई करायची नाही. त्याची वाफ आपोआप जिरू द्या. यामुळे होतं काय की मसाल्यांची चव छोल्यांमध्ये आतपर्यंत मुरते आणि ग्रेव्हीला एक सुंदर दाटसरपणा येतो. वाह, मस्त सुगंध येतोय. म्हणजे आपले गरमागरम छोले खाण्यासाठी अगदी तयार आहेत. चला, आता या सुंदर डिशला छान सजवून सर्व्ह करूया, कारण जेवणाची मजा आधी डोळ्यांनी आणि मग जिभेने घ्यायची असते, नाही का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे चविष्ट छोले खायचे कशासोबत? गरमागरम टम्म फुगलेले भटुरे, आहा, किंवा मऊ लुसलुशीत नान. आणि काही नसेल तर साध्या मोकळ्या भातासोबतही याची चव अप्रतिम लागते. आणि हो, वरून भरपूर कोथिंबीर पेरायला विसरू नका. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, की छोले बनवणं म्हणजे आता फक्त रविवारचा किंवा सणासुदीचा मोठा कार्यक्रम नाहीये. ही आता आठवड्याच्या कोणत्याही दिवशी सहज बनवता येणारी एक सोपी आणि तरीही खास डिश आहे. आणि हेच तर या रेसिपीचं यश आहे. दिवसभर काम करून थकून आल्यावर आता फक्त काही मिनिटात असं पारंपरिक, चविष्ट आणि समाधान देणारं जेवण बनवणं अगदी शक्य झालं आहे. चला, आजच्या जेवणाचा प्रश्न तर मस्त सुटला, पण आता छोले बनवणं इतकं सोपं आहे हे कळल्यावर मनात एक नवीन विचार येतो, नाही का, की अजून अशी कोणती पारंपरिक डिश आहे जिला आपण या प्रेशर कुकरच्या जादूने सोपं बनवू शकतो. जरा विचार करा आणि हो, स्वयंपाकघरात असेच प्रयोग करत राहा.